श्री महालक्ष्मी सिद्धपीठ मंदिर, राघवेंद्र नगर व राम नारायण चंडक विहार, शिवबसव चौक येथील मंदिरात श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला। आज दिवसभर मंदिरात भाविक स्वामींच्या दर्शनासाठी येत होते। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी शेकडो भाविक मंदिर परिसरात आल्याने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते। मंदिरात गुलाल कार्यक्रम व स्वामींची आरती करण्यात आली। सर्व भक्तांसाठी मंदिर समितीकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। महाप्रसादाचा आस्वाद सर्व भाविकांनी आनंदाने घेतला। यावर्षी मंदिर परिसरात नवीन मंदिर बांधण्यात आले आहे व दत्तगुरु स्वामी समर्थ मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा महालक्ष्मी सिद्धपीठ मंदिर येथे प्रथमच साजरा करण्यात येत आहे, असे मंदिर समितीचे संजय जाधव, भानुदास सूर्यवंशी यांनी सांगितले। स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा महालक्ष्मी सिद्धपीठ मंदिर येथे साजरा करण्यासाठी हनुमंत मोतीबणे, संजय जाधव, भानुदास सूर्यवंशी, दत्तात्रय लाळसंगी, राजशेखर कटारे, गणपती पुजारी उर्फ रुपनर या सर्वांनी सेवा कार्य केले व यांचे सहकार्य लाभले। स्वामी समर्थ महाराज की जय। सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय। राघवेंद्र नगर व रामनारायण चंडक विहारमध्ये श्री महालक्ष्मी सिद्धपीठ या ठिकाणी मंदिर आयोजित कार्यक्रम श्री स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा करण्यात आलेला आहे। यामध्ये दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये स्वामी समर्थाचं चरित्र वाचन सकाळपासून दुपारी 4 वाजेपर्यंत कमीत कमी 30-35 भक्तांनी ग्रंथ वाचन केलेलं आहे। त्याचमध्ये आमचे श्रीयुत सुरेश बिराजदार यांनी 3 दिवस दत्त महाराजचं गुरुचरित्र वाचन केलेलं आहे। तसेच आज सायंकाळी 4 वाजता होम हवन करण्यात आलेला आहे आणि सायंकाळी महाआरती होऊन 800 ते 1000 भक्तांसाठी महाप्रसाद सुद्धा वाटप करण्यात आलेला आहे। अशा पद्धतीनं यावर्षी हा प्रकट दिन सोहळा प्रथम वर्ष असल्यामुळे मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आलेला आहे, परंतु दरवर्षी यापेक्षा सुद्धा मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे। यामध्ये आमचे श्रीयुत दत्तात्रय लाळसंगी सर, पुजारी माऊली, कटारे सर, जाधव साहेब, आमचे नागेशजी बिराजदार, भानुदास सूर्यवंशी माऊली, आमचे प्रशांतजी, आमचे गावकरी साहेब आणि असे सगळे मंडळी, आमचे दिग्गे साहेब, आमचे अभिषेक जाधव, हे सर्व मंडळी, तरुण वर्ग सुद्धा यामध्ये भजनी मंडळ, या सर्व मंडळांनी या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे आणि दोन्ही नगरच्या भक्तांनी मिळून हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केलेला आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।